नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 6वा धडा स्टार्ट केलेला आहे बाळांनो. धड्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती. या धड्यामध्ये दोनच प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 6.2. पण ते दोन प्रॅक्टिस सेट करायला पण भरपूर वेळ लागणार आहे आपल्याला. नक्कीच आपल्याला हा धडा फिनिश करायचा आहे. आता मी ऑलरेडी तुम्हाला 2 व्हिडिओ बनवून या धड्याचे पाठवलेले आहे. आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट 6.1ला स्टार्ट करतोय. सराव संच 6.1 प्रॅक्टिस सेट 6.1. यात मी दोन प्रकारचे जे गणित शिकवलेली ना, तेच दोन प्रकारचे गणित तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यातला हा पहिला प्रकार काय आहे की जे रेशिओज असतात ना, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, या 6 रेशिओज पैकी, या 6 गुणोत्तरापैकी कोणत्या तरी एका गुणोत्तराची किंमत दिलेली असते आणि राहिलेले गुणोत्तर तुम्हाला काढायला लावलेले असतात. ओके, तर गणित सोडवण्याची पद्धत फिक्स आहे बाळांनो. तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला समजणारच आहे. काय आहे आता पहिला प्रश्न की साइन थिटा बरोबर जर 7/25 असेल, साइन थिटा जर 7/25 असेल तर तुम्ही कॉस आणि टॅन काढून दाखवा. तर तुम्ही गणिताची स्टेप समजून घ्या की प्रत्येक वेळा पहिल्यांदा तुम्हाला असा एक त्रिकोण तयार करावा लागतो. ह्या त्रिकोणाचा हा कोण 90चा घ्यावा लागतो, इथं थिटा द्यावा लागतो. त्यांनी जे साइन थिटा दिलेले त्याचा वापर एवढ्या 4 स्टेपमध्ये करायचा. साइन थिटाची एकदा किंमत लिहायची, मग त्याचं सूत्र लिहायचं, समोरची बाजू भागिले कर्ण. साइनचं सूत्र तुमच्या पाठ पाहिजे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, हे साइनचं सूत्र आहे, समोरची बाजू भागिले कर्ण. मग आता तुम्ही बघा समोरची बाजू किती आहे. हा थिटा जो असतो ना, याच्या समोरची बाजू नेहमी AB असणार, लगतची बाजू नेहमी BC असणार आणि AC नेहमी कर्ण असणार. 3च बाजू असतात, समोरची बाजू, लगतची बाजू आणि कर्ण. अपोजिट साइड, ऍडजसंट साइड आणि हायपोटेनस. हा थिटा जो आहे ना, याच्या अपोजिट साइड AB असते बाळांनो, ऍडजसंट साइड BC असते आणि हायपोटेनस AC असतो. प्रत्येक वेळा आपली आकृती हीच असणार आहे, प्रत्येक वेळा अपोजिट साइड, ऍडजसंट साइड ह्याच असणार आहे. त्याच्यामुळे समजून घ्या बाळांनो. मग सांगा अपोजिट साइड कोणती येईल? AB. हायपोटेनस कोणतं येईल? AC इज इक्वल टू 7/25. याचा अर्थ AB ची किंमत 7 आहे, पण नुसतं 7 नाही घ्यायचं. बऱ्याच जणांना कळत नाही की 7च्या ऐवजी 7K का घ्यायचं. कारण हा रेशो 7/25 ज्यावेळेस असतो ना, त्यावेळेस AB ची किंमत 7 नसते, 7च्या पटीत असते. म्हणजे 7 असू शकते, 7 to the 14 असू शकते, 7 to the 21 असू शकते, काही पण. म्हणून नुसतं 7 नाही घ्यायचं, त्याच्या पुढे K लावायचं आणि AC बरोबर 25K. एवढं जमलं की मग पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. दुसरी स्टेप, पायथागोरसचं प्रमेय येतोच ना सगळ्यांना. काय सूत्र आहे सांगा पायथागोरसच्या प्रमेयाचं? की AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. पायथागोरसचा प्रमेय हा लक्षात ठेवा. प्रत्येक गणितात तुम्हाला पायथागोरसचं काय वापरायचं आहे? थेरम. इथे बघून घ्या, हे 90चा कोणी म्हणून याला AC ला कर्ण म्हणतात. मग ह्या AC चाच वर्ग अलीकडे येईल आणि या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज पलीकडे येईल. नो पुढचं व्हॅल्यू सांगा. AB किती आहे? 7K. BC किती आहे? AC किती आहे? 25K. BC नाही आहे आपल्याकडे, म्हणून BC नाव जशाच्या तसं, जे नसेल ते नाव जशाच तसं. इथं तुम्हाला कळालं की AB 7K आहे. हा AB जो आहे तो 7K, BC जो आहे तो 25K आणि आपल्या AC जो आहे तो 25K. आपल्याला BC माहित नाही म्हणून आपण हा पायथागोरसचा प्रमेय वापरतो. तर 25चा वर्ग 625K वर्ग, 7चा वर्ग 49K वर्ग, हे नाव जशाच्या तसं. आता हे प्लस 49 जे असतात ते इकडे येऊन काय होतात? मायनस 49K वर्ग बरोबर BC चा वर्ग जशाच तसा. तुम्हाला माहिती ना, पायथागोरसचा प्रमेय हा सेपरेट धडा झालेला आहे आपल्या बाळांना. तो धडा तुमच्या आठवणीत असलाच पाहिजे, हे समजून घ्या. इकडचं माप काढताना हे इकडचं माप इकडून वजा होतं, पण पहिल्यांदा ते नुसतं K असतं, मग Kचं वर्ग बनतं आणि मग वर्गच येतो इथं वजाबाकीला. वजाबाकी जर केली तुम्ही तर 576K वर्ग येते बाळांना बरोबर BC चा वर्ग. आणि आता म्हणायचं वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढू म्हटलं की याचं उत्तर 24 येतं आणि याचा वर्ग कट होतो. वर्गमूळ काढू जेव्हा म्हणाल ना तुम्ही, याचं उत्तर 576चं वर्गमूळ 24 येतो आणि Kच्या वर्गाचं उत्तर K येत असतं. लक्षात ठेवा, वर्गमूळ काढू जेव्हा पण म्हणाल तेव्हा तुमचा तो वर्ग सगळा काय होऊन जाईल? कट होऊन जाईल. काही लोक 24 करता येईल इथे वर्गच देत आहे. वर्ग देऊ नका, इथं वर्ग येणार नाही बाळांना. तर याचा अर्थ BC ची किंमत 24K आहे, 24K. आणि आता तुम्ही सांगा आम्हाला कोणत्या व्हॅल्यूज काढायचे आहे. पहिल्यांदा काढायची कॉस. काढा. मग काय सूत्र आहे कॉसचं सांगा मला. कॉसचं सूत्र आहे बघा, लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू म्हणजे ऍडजसंट साइड. सांगा ऍडजसंट साइड कोणती? थिटाची. आता थिटाची ऍडजसंट साइड आहे BC आणि कर्ण आहे AC. नाव BC किती आहे? 24K आणि AC किती आहे? 25K. K बिकम कॅन्सल, 24/25 झालं उत्तर. सिस्टमॅटिक एकदम.
सेकंड गणित कुणाचं करायचंय? टॅन थिटाचं. काय सूत्र आहे सांगा टॅन थिटाचं? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. इन इंग्लिश अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. लक्षात ठेवा, इंग्लिशचं नाव पण लक्षात ठेवा, मराठीचे नाव पण लक्षात ठेवा. थिटाची समोरची बाजू कोणती? मग AB आणि लगतची बाजू कोणती आहे? BC. नाव पुट द व्हॅल्यूज. AB किती बघा 7K आणि BC आहे 24K. KK become cancel. So your final answer is 7/24. This is the value of tan theta. एकदम इझी आहे. तुम्हाला मी प्रॅक्टिसला दिलेलेच होते हे गणित. पहिल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार शिकलेलो आहे आपण आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सिद्ध करायचे गणित आहे. आणि आज आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेटला स्टार्ट केलेला आहे आणि त्याच दोन प्रकारचे गणित शिकायचे आपल्याला. एक पहिला प्रकार की मी एक माप देणार आणि दोन काढायला लावणार किंवा तीन पण काढायला लावू शकतो. लक्षात येते ना बाळांनो तुम्हाला हा प्रकार? आज पण मी याचा होमवर्क देणार आहे, तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणखी गणित आहे माझ्याकडे, ते पण बघा. आता हे बघा, नीट शिस्तीत बघा एकदम. या ठिकाणी पण तुम्हाला टॅन थिटा पहिल्यांदा प्रत्येक वेळा तुम्हाला असा काटकोन त्रिकोण करतात तयार. इथे नेहमी थिटा घ्यायचा. ही आकृती परमनंट आहे आपली, पण ही आकृती कधी परमनंट आहे? जेव्हा तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या 6 रेशोज पैकी एक रेशो दिलेला असू शकतो. सांगा इथे कोणता रेशो दिलेला आहे? टॅन थिटा. टॅन थिटाची किंमत दिलेली आहे ना आपल्याला. टॅन थिटा 3/4 आहे ना. तुम्ही सेक आणि कॉस काढून दाखवा. मग टॅनचा वापर असा करतात. कसा? टॅनची किंमत लिहून घ्यायची. टॅन थिटा बरोबर 3/4. मग सूत्र लिहायचं समोरची बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजे इन इंग्लिश अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. नाउ पुट द व्हॅल्यूज. सांग आता अपोजिट साइड कोणती? थिटाची अपोजिट साइड नेहमी हीच असते AB आणि ऍडजसंट साइड BC. मग याचा अर्थ AB किती आहे? 3K आणि BC किती आहे? 4K. एकदम इझी बाळांनो, एकदम इझी. दोन व्हॅल्यू होऊन जातात आपल्याला नेहमी. AB आणि BC कळाली. AB तुमची 3K आहे आणि BC 4K आहे. नाव आता पायथागोरसचं प्रमेय वापरा. सांगा पायथागोरसचं प्रमेय काय आहे? की ह्या 90च्या समोरचा जो कर्ण आहे AC त्याचा वर्ग बरोबर ABचा वर्ग प्लस BCचा वर्ग. याला म्हणतात पायथागोरसचे थेरम. ओके, जमेल तुम्हाला? हे बघा 90चा कोण आहे? हा ACचा वर्ग अलीकडे, ABचा वर्ग प्लस BCचा वर्ग. पूर्ण वाक्यात द्या पायथागोरस थेरम. मराठीवाले पण इंग्लिशवाले पण. नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. आता AC आहे का? नाही, कारण ACच काढायचा आहे तुम्हाला. AB किती तुमचा? 3K. K म्हणा आणि ब्रॅकेट लावा. 4K ब्रॅकेट आणि आता वर्ग काढा. 3चा वर्ग 9, Kचा वर्ग. 4चा वर्ग 16, Kचा वर्ग. दोघांची बेरीज 25, Kचा वर्ग. आणि हे नाव जशाच्या तसं. आणि मग म्हणा टेकिंग स्क्वेअर रूट. एकदम इझी बाळा. बरेच जण स्क्वेअर रूट म्हटल्यानंतर पण इथं 25 उत्तर लिहित आहे. 25 चालेल का? नाही, 25चं स्क्वेअर रूट काढा ना. 5K चालेल बाळा. ओके, हे तुमचं AC माप आलं 5K. आता सांगा त्यांनी काय काढायला लावलं ते काढून टाका. आता सांगा कोणत्या दोन व्हॅल्यू काढायच्या? एक काढायची सेक आणि एक काढायची कॉस. सांगा सेकचं सूत्र काय आहे? सेक थिटा बरोबर कर्ण भागिले लगतची बाजू. ह्या बाजू ओळखायला शिका बरं का बाळांनो. सांगा कर्ण कोणतं आहे? थिटाचं कर्ण कोणतं आहे? BC. कर्ण फिक्स असतं आणि लगतची बाजू आहे BC. नाउ AC is equal to 5K, BC is equal to 4K. KK become cancel. 5/4 झाली. ही व्हॅल्यू आहे तुमच्या सेक थिटाची. आता काय पाहिजे त्यांना? कॉस थिटा काढा. मग कॉस थिटा काय सूत्र आहे सांगा? कॉस थिटाचं ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. सेकचंच उलट सूत्र असतंय. सेकचं सूत्र जसं कर्णवर आहे लगतची बाजू खाली ना, तसं याची लगतची बाजू वर आहे आणि कर्ण खाली आहे, म्हणून वरचंच उत्तर येणार आहे उलट सूत्र. म्हणजे वर BC खाली AC, वर 4K खाली 5K. KK बिकम कॅन्सल. 4/5. इझी एकदम. जमेल ना तुम्हाला? लक्षात येतंय? तिसरं गणित दाखवतोय. ओके, तुम्ही समजून घ्या काय प्रकारे हा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज मी परत तुम्हाला या प्रकारचे गणित होमवर्कला देणार आहे, कारण या प्रॅक्टिस सेटमध्ये जे 2 प्रकारचे गणित शिकायचे त्यातला हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर लक्ष द्या. आता इथं बघा काय गणित आहे. परत एकदा कॉस थिटाची किंमत दिली ना आपल्याला त्यांनी. कॉस थिटा 40/9 दिला ना आणि कोसेक आणि साइन काढायला लावलाय ना त्यांनी आपल्याला. तर आपण असंच गणित स्टार्ट करणार ना. कॉस नाही, सॉरी मानले, कॉट थिटा आहे. कॉट थिटा जर 40/9 आहे बरोबर. कॉट थिटा जर 40/9 आहे तर तुम्ही कोसेक आणि साइन काढा. तर तुमचं गणित कसं स्टार्ट होणार? तुम्ही परत एकदा असा काटकोन त्रिकोण तयार करणार छान पैकी. इथं थिटा देणार आणि त्यांनी कॉट थिटा दिला तर कॉट थिटाचा वापर करणार. कॉट थिटा इज इक्वल टू 40/9. कॉटचं सूत्र आहे लगतची बाजू भागिले समोरची बाजू.
लगतची बाजू म्हणजे ऍडजसंट साईड, समोरची बाजू म्हणजे अपोजिट साईड. सांगा बरं, ओळखता येतात का तुम्हाला दोन्ही बाजू? थिटाची लगतची बाजू कोणती आहे? BC. समोरची बाजू कोणती आहे? AB इज इक्वल टू 40/9. ह्या 4 स्टेप समजून घ्या. पहिल्यांदा कॉट थिटाची किंमत लिहा, मग सूत्र लिहा, मग सूत्रात नावं भरा आणि ह्या दोन्ही किमती वेगळ्या करा. वरची किंमत BC ची, BC इज इक्वल टू 40. नुसतं 40 नाही, 40K म्हणायचं आणि AB इज इक्वल टू 9K. आणि दाखवा आकृतीत हे दोन्ही माप. आता BCच्या ठिकाणी 40K दाखवा आणि याच्या ठिकाणी 9K दाखवा आणि सुरू करा पायथागोरसचा प्रमेय. सांगितल्याप्रमाणे काय सांगा? AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. हा बदलणार नाही, प्रत्येक वेळा तोच येतो. पायथागोरस थेरम तोच आहे, कारण आकृती तीच आहे म्हणून सूत्र तेच आहे की हा कर्ण आहे त्याचा वर्ग, एका बाजूचा वर्ग AB चा आणि दुसरी बाजू BC. नाउ पुट द व्हॅल्यू. सांगा AB किती तुमचं? 9K. BC किती आहे? 40K. करा स्क्वेअर. आता 9 चा वर्ग 81K स्क्वेअर, 40 चा वर्ग 1600K स्क्वेअर. दोघांचे ऍडिशन 1600 आणि 81K स्क्वेअर. हे तोपर्यंत जशाच्या तसं. मग म्हणा वर्गमूळ काढू, वर्गमूळ काढू, काढा वर्गमूळ. AC इज इक्वल टू 41K. सर 1681 चं वर्गमूळ 41 हे कसं कळेल आम्हाला? ते तर तुम्हाला कळून घ्यावंच लागेल, कारण वर्गमूळ काढण्याची आपण 7वी 8वीला भागाकार पद्धत किंवा अवयव पद्धत भरपूर शिकलेलो आहे. जरा मागचं रिव्हिजन करा आणि असे पाठ ठेवा थोडेफार. 1681 चं उत्तर 41 आहे. 41K आलं बघा. आणि आता सांगा तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, त्या तुम्ही काढू शकता. कोणत्या व्हॅल्यू काढायच्या सांगा बरं आता? कोसेक आणि साइन. सांगा कोसेकचं सूत्र काय आहे? कोसेक बरोबर आहे कर्ण भागिले समोरची बाजू. कर्ण म्हणजे हायपोटेनस, हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा कर्ण कोणता आहे? AC आणि समोरची बाजू AB. AC किती आहे? 41K आणि ही किती आहे? 9K. K बिकम कॅन्सल. 41/9. जमेल का? बघा तुम्ही, एकदम इझी बाळांनो, कारण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण हेच घेतले. तुम्ही सगळेजण या गणितांचे होमवर्क दाखवता पण बरेच जण, पण काही मुलं आणखी सुद्धा होमवर्क दाखवायला घाबरतात. घाबरू नका, चुकू द्या ना. चुकलं तर मला कळेल ना तुम्ही कुठं चुकताय, आणि मग मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्या संदर्भात काहीतरी एक्सप्लेनेशन देईल, त्याच्यामुळे दाखवत जा. आता साइन काढायचं आहे. सांगा साइनचं सूत्र काय? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ साइन? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू भागिले हायपोटेनस म्हणजे कर्ण. नाउ पुट द व्हॅल्यू. समोरची बाजू कोणती आहे? थिटाची समोरची बाजू कोणती आहे? AB आणि कर्ण कोणता आहे? AC. नाउ AB किती तुमच्याकडे? 9K. AC किती? 41K. K बिकम कॅन्सल. 9/2. कळालं ना बाळांनो? एकदम इझी. बघा या गणिताचा टाइप तुम्ही लक्षात कसं ठेवणार की साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. हे जे 6 रेशिओज आहे, हे जे 6 गुणोत्तर आहे, यातलं एक गुणोत्तर मी देतो अपूर्णांकात. 40/9, 5/17 आणि बाकीचे 2-3 तुम्हाला काढायला लावतो. ओके बाळांनो? ठीक. ओके, तर या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे 6 प्रश्न आहे बाळांनो. 6 प्रश्न म्हणायला आहे, पण 6व्या प्रश्नात परत 10-12 प्रश्न आहे सिद्ध करायचे. तर आज आपण 5 घेणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त 6वा प्रश्न घेणार आहोत. ओके बाळांनो? तर 3 ऑलरेडी मी दाखवलेले तुम्हाला. आता हा 4था प्रश्न बघा. थोडासा हटके पण तोच आहे हा पण प्रश्न. काय बघा, इथं त्यांनी आपल्याला एक किंमत द्यायच्याऐवजी हे असं विधान देऊन ठेवलं. 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. तर तुम्ही ह्या 3 गुणोत्तराच्या किमती काढा. आता हे नेहमीचं जे गणित होतं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आलेलं आहे. हे स्पेशली तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कसं सोडवता म्हणून. कसं सोडवता बघा. ते दिलंय त्यांनी 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. दिलं की नाही दिलं? मग मी काय करणार आता इथे हे 5 सेक थिटा तसंच ठेवतो मी आणि हे वजा 12 कोसेक थिटा बरोबरच्या पलीकडे पाठवतो. हे वजावालं तिकडे जाऊन काय होईल? प्लस होईल. ही एक स्टेप कळाली का बघा तुम्हाला? एक स्टेप समजून घ्या. हे वजा 12 आहे ते इकडे येऊन प्लस आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, हे 5 जसेच तसं राहू द्या आणि ह्या सेकची किंमत भरा 1/cos. मी काल दिलेलं आहे बघा, कारण सेक आणि कॉसचं एकमेकांशी रिलेशन असतं, त्याच्यामुळे सेक म्हणजे 1/cos असतं आणि इकडं 12 गुणिले कोसेक म्हणजे 1/sin असतं. ओके, असं करून ठेवायचं. लक्षात ठेवा. हे बघा, सेकच्या ऐवजी 1/cos आणि कोसेकच्या ऐवजी 1/sin करायचं. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल असं करायचं. त्याच्यानंतरच्या स्टेपला इथे 12 ठेवा आणि हे गुणिले 5 इकडे येऊन भागिले करा. हे 5 इकडे आले, हे गुणिले होते इकडे येऊन भागिले झाले आणि हे साइन इकडे वर न्या. हे भागिलेचे इकडे येऊन गुणिले होतात म्हणजे साइन एक साइन होईल आणि खाली काय राहील? कॉस राहील.
बघा कशी झाली ही स्टेप कळते का बघा. हा जो 12 आहे ना, हा 12 जागेवर आहे, हा 5 इकडे आला, हा 5 वर होता खाली आला, हा खाली होता वर गेला, साईन एकच साईन 5 खाली आला. हे पक्षांतर बघा तुम्ही, जास्त गोंधळ नका होऊ देऊ, फक्त हे साईन वर गेलं, हे एकच जाऊ द्या, साईन एकच साईन झालं डायरेक्ट, हे 5 खाली आलं. ओके. आणि आता साईन अपॉन कॉस म्हणजे काय असतं, टॅन. तुम्हाला पाठ पाहिजे ते, हे 2-3 सूत्र वापरले बघा मी आतापर्यंत. सेकच्या ऐवजी 1 कॉस वापरलं, कोसेकच्या ऐवजी 1 साईन वापरलं, सेकच्या ऐवजी 1 कॉस, कोसेकच्या ऐवजी 1 साईन. मग हे साईन वर गेलं आणि 5 खाली आलं, साईनची जागा इकडे गेली, 5ची जागा इकडे आली. अक्षर एका साईडला, अंक एका साईडला, आणि मग साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन. आणि झालं मग गणित सुरू. आता याचा अर्थ टॅनची किंमत माहिती तुम्हाला. आता तुम्ही पायथागोरसचं प्रमेय सुरू करा. काय आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे गणित आता कसं सोडवतं खालचं माहिती तुम्हाला सगळ्यांना. ही टॅन थिटाची किंमतीचा वापर करतो आपण. टॅन थिटा बरोबर 12/5 म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड इज इक्वल टू 12/5. अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू भागिले ऍडजसंट साइड म्हणजे लगतची बाजू. सांग आता समोरची बाजू कोणती मग थिटाच्या, AB, लगतची बाजू BC बरोबर 12/5. याचा अर्थ वरची किंमत AB ची, AB बरोबर किती 12K आणि BC बरोबर 5K. झाल्या या दोन किमती पण कळून गेल्या आपल्याला. AB म्हणजे 12K आणि BC म्हणजे 5K. हे 12K आणि हे 5K. आता पायथागोरसचं प्रमेय वापरा. काय पायथागोरसचं प्रमेय सांगा मला. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. पायथागोरस थेरम. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. AB किती सांगा 12K, BC किती आहे 5K आणि त्याचे काय करायचे तुम्हाला स्क्वेअर. 12 चा वर्ग 144 K स्क्वेअर, 5 चा वर्ग 25 K स्क्वेअर, दोघांची ऍडिशन 169 K स्क्वेअर. तोपर्यंत हे नाव जशाच्या तसं. मग टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट. मग AC इज इक्वल टू 13K. बघा बाळांनो तुम्ही समजून घ्या हे गणित. म्हणजे याचा अर्थ AC तुमचा 13K आला. आता AC कळालं की तुम्ही हे तिन्ही रेशो काढून दाखवा. एक रेशो आहे सेक, दुसरा कॉस आणि तिसरा साइन. सांगा सेक म्हणजे काय. सेक बरोबर कर्ण भागिले लगतची बाजू. आता सांगा कर्णाचं नाव. कर्ण आहे तुमच्याकडे AC आणि लगतची बाजू आहे BC. AC 13K, BC 5K. नाउ KK become cut. So the answer is 13/5. हे झालं सेक. ओके. त्याच्या पुढचं नंबर 2 ला काय काढायचं आहे तुम्हाला कॉस. काय सूत्र आहे कॉसचं सांगा. लगतची बाजू भागिले कर्ण. सांगा लगतची बाजू कोणती आता. हा जास्त वेळ नाही देते मी आता, फटाफट सांगतोय तुम्हाला हे, कारण हे तुम्हाला माहिती झालेले आहे आता. लगतची बाजू आहे BC. BC किती तुमची 5K आणि AC किती 13K. KK बिकम कॅन्सल 5/30. हे झालं तुमचं कॉस थिटा. आता कोण राहिलंय तुमच्याकडे काढायचं फक्त साइन थिटा. काढा तो पण. साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सांगा अपोजिट साइड कोणती आहे AB, हायपोटेनस AC. नाउ AB is equal to what 12K, AC is equal to 13K, KK become cancel 12/30. इझी बघा, जास्त वेळ नाही दिला आहे मुद्दा मी, कारण तुम्हाला माहित झालं आता हा प्रकार. फक्त तुम्हाला ह्या 2-3 स्टेप समजून घ्यायच्या बघा. परत सांगतो मी, तुम्ही बघा कशा आहेत. हे त्यांनी विधान स्वतः दिलेले 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. तुम्ही काय करायचं, हा वजा कोसेक थिटा जो आहे ना वजा 12 वाला, तो उचलायचा आणि बरोबरच्या तिकडे नेऊन प्लस करायचं. त्याचं वजा चिन्ह प्लस झालं. मग सेकची किंमत 1 कॉस भरायची, कोसेकची किंमत 1 साइन भरायची. मग साइन वर आणायचा, साइन एक साइन, खालचा कॉस जशाच तसा. हे 12 जशाच तसं 5 1 5. हा पक्षांतर म्हणतात. इकडचं इकडे गेलं, इकडचं इकडे आलं. आणि मग ह्या साइन अपॉन कॉसला काय म्हणतात टॅन. आणि जर इथं कॉस अपॉन साइन आलं तर मग इथं कॉट लिहावं लागतं असतं. लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग झालं बाकीचं गणित सेम. हा इकडे बघा, हे पण थोडं हटके गणित आहे, इम्पॉर्टंट. मे बी आज मिनिमल एक्झाम वेगळं आहे थोडंसं. इथे पण टॅन थिटाची किंमत दिली त्यांनी आपल्याला. टॅन थिटा बरोबर 1 दिलाय, पण काढताना तुम्हाला साइन थिटा प्लस कॉस थिटा भागिले सेक थिटा प्लस कोसेक थिटा एवढ्या चौघांची एकत्र किंमत काढायला होती. ही एक त्यांनी एक बहुपदी बनवली आणि हिचं तुम्हाला पदावली बनवली आणि हिचं तुम्हाला काय काढायला हवी, व्हॅल्यू काढायला. सेपरेट व्हॅल्यू नाही काढायला हवी, कंबाईन व्हॅल्यू काढून टाका. तर सेम आहे बाळा. टेन थिटा 1 दिलाय ना आपल्याला, तर आपण असा एक काटकोन त्रिकोण तयार करा पहिल्यासारखा मस्तपैकी. याला थिटा म्हणा. टॅन थिटा 1 दिला तर टॅन थिटा 1 घ्या. सूत्र घ्या, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. इकडची किंमत 1 आहे बघा. 1 म्हटल्यावर वर 1 तर खाली पण 1च असतो. मग AB समोरची बाजू आहे, लगतची बाजू BC आहे, हे 1 1 असेल. याचा अर्थ AB सुद्धा 1च आहे
पण एक नाही, एक आणि BC सुद्धा एकच आहे, म्हणजे BC सुद्धा एक. याचा अर्थ तुम्हाला कळून गेला आता. AB ची व्हॅल्यू सुद्धा 1K, BC ची व्हॅल्यू सुद्धा 1K. आता राहिला फक्त AC. बघा पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. कारण सांगा, पायथागोरस थेरम. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा AC माहिती का? नाही. AB किती आहे? 1K, त्याचा वर्ग. BC 1K, त्याचा पण वर्ग. एकन 1K चाच वर्ग बनतो तो. 1K चाच वर्ग बनतो. पण एकन 1 किती बनतो? 2K चा वर्ग. आता वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढू. तर काय प्रॉब्लेम होतो वर्गमूळ काढताना? आतापर्यंत प्रत्येक अंकाचा वर्गमूळ निघत होता, पण ह्या दोनचा वर्गमूळ निघत नाही, म्हणून त्याला वर्गमूळात घेऊन घ्यावा. आणि K चा वर्ग कट होतो. AC इज इक्वल टू √2K. आता बघा, AC इज इक्वल टू √2K. समजून घ्या एक कसा. बघा, AB ची व्हॅल्यू 1K, BC ची व्हॅल्यू 1K. 1 चा वर्ग एकच येतो, K चा वर्ग 1 चा वर्ग एकच येतो, K चा वर्ग. पण हा एक आणि हा एक किती? K चा वर्ग 2K चा वर्ग. कारण K च्या वर्गाची ऍडिशन होत नसते, अंकांची ऍडिशन होते. 1 आणि 1 2. मग वर्गमूळ काढताना काय झालं? सगळ्यांचे वर्ग कट होता, पण ह्या दोनचं उत्तर निघालं पाहिजे होतं काहीतरी. इथं जर 16 असतं तिथं 4 आला असतं, 25 असतं तर 5 आला असतं, 100 असतं तर 10 आला. पण 2चा वर्गमूळ निघतच नाही, म्हणून ते वर्गमूळ आले. लक्षात ठेवा थोडंसं. आणि आता पुढे काय करायचं? लक्षात ठेवा, या चारही किमती काढायच्या. नंबर 1 साइन थिटा काढून घ्या. साइन थिटा बरोबर आहे समोरची बाजू भागिले कर्ण. सांगा समोरची बाजू कोणती आहे? समोरची बाजू कोणती आहे? सांगा समोरची बाजू AB. आणि कर्ण कोणता आहे? AC. AB किती? 1K. AC किती? वर्गमुळात 2K. KK बिकम कॅन्सल. 1 अपॉन वर्गमुळात 2. ही साइनची किंमत आहे. तसंच काय काढा आता? कॉस काढा. कॉसचं सूत्र आहे लगतची बाजू भागिले कर्ण. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. बरं, व्हॅल्यू बरं. 4 किमती काढायच्या तुम्हाला, साइन, कॉस, सेक, कोसेक. आणि तरी गणित संपणार नाहीये, पुढे याची क्रिया करून दाखवायची. बघा तुम्ही 4 किमती तर पडून घ्या एकदा. लगतची बाजू आहे BC, कर्ण आहे AC. BC 1K, कर्ण वर्गमुळात 2K. KK बिकम कॅन्सल. 1 अपॉन वर्गमुळात 2. हे आलं तुमचं कॉस थिटा. बघा, पहिल्यांदा मी साइन थिटा काढून दाखवलं, ते 1 अपॉन वर्गमुळात 2 आलं. कॉस पण 1 अपॉन वर्गमुळात 2 आलं. आता सेक काढा. सेकचं सूत्र आहे कर्ण भागिले लगतची बाजू. सांगा कर्ण कोणता आहे आणि लगतची बाजू कोणती आहे? कर्ण आहे AC, लगतची बाजू आहे BC. कर्ण वर्गमुळात 2K, BC 1K. KK बिकम कॅन्सल. वर्गमुळात 2/1. हा आला सेक थिटा. आता काय काढायचंय तुम्हाला? कोसेक थिटा. एक शेवटचं राहिले बघा, ते पण काढून घ्या. कोसेक थिटा बरोबर सूत्र आहे कर्ण भागिले समोरची बाजू. सांगा कर्ण कोणता आहे? आता हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. सांगा आता कर्ण कोणता आहे? कर्ण कोणता आहे तुमचा? AC. आणि समोरची बाजू आहे AB. म्हणजे वर्गमुळात 2K भागिले 1K. KK बिकम कॅन्सल. पुन्हा वर्गमुळात 2 अपॉन 1 आलं. हे आलं तुमचं कोसेक थिटा. इथे ना, पण गणित समजून नाही बरं का. 4 किमती का काढल्या आपण? साइन पण काढला, कॉस पण काढला, सेक पण काढला आणि कोसेक पण काढला. का बरं? कारण त्यांनी गणितात आपल्याला हे 4ही नावं दिलेली आहेत म्हणून. आणि आता उत्तर काढताना तुम्ही हे काढा, साइन थिटा प्लस कॉस थिटा भागिले सेक थिटा प्लस कोसेक थिटा. याचं उत्तर कसं काढणार बघा आता तुम्ही. रेडी? आर यू रेडी? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? साइनची किंमत भरायची. साइनची किंमत आली बघा 1/√2 प्लस कॉसची किंमत पण 1/√2. हा झाला तुमचा अंश. साइन 1/√2 प्लस कॉस 1/√2. हा जो भागीला आहे ना, तुम्ही असं इथं टाकतो चिन्ह, खाली नाही घेत त्याला, तिकडे बाजूला घेतो. याला भागिले म्हणतात बघा. तर हे भागिले, याला भागिले म्हणतात. हे भागिलेच आहे. आणि ह्या किमती मी इथं बाजूला लिहिणार, खाली नाही, कारण ते बाजूला बघायला सोपं नाही. आणि इकडे वर्गमुळात 2/1 आणि इकडे सुद्धा वर्गमुळात 2/1. कळतंय का नेमकं काय झालं इथं तुम्हाला? ही वरची जी किंमत आहे साइन आणि कॉस ती ही. साइनची किंमत 1/√2, कॉसची पण ती बेरीज. आणि हे भागिले बाजूला घेतलं मी. आणि ह्या 2 किमती आहे. आता पुढे यांची बेरीज करताना छेद एकदाच घ्या. छेद एकदाच घ्या. आणि 1 आणि 1 किती बनलं? 2. यांची बेरीज करताना छेद एकदाच घ्या. छेद एकच आहे. इथं वर्गमुळात 2 आहे, तसं इथं 1 येतो. आणि इथं वर 1 आणि 1 2 झालं, तसं इथं वर वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 2 वर्गमुळात 2. बेरीज समजून घ्या कशी करतोय मी. हे छेद एकदाच घेतो मी आणि अंशाची बेरीज करतो 1 आणि 1 2. हा छेद एकदाच घेतो मी आणि ह्या अंशाची बेरीज करतो. वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2. वर्गमुळात 4 नाही बनत, 2 वर्गमुळात 2 बनतं बाळांना. मग हे जशाच तसं हे भागिलेचे गुणिले करा. 1 वर न्या आणि 2 वर्गमुळात 2 खाली आणा.
मग हे 2 खाली कट करा, कारण ह्या भागिलेलं जेव्हा तुम्ही गुणिले करतात ना तेव्हा याला व्यस्त करावं लागतं. एक वर न्यावं लागतं आणि हा वरचा अंश खाली आणावं लागतं. मग वर राहतं एकच आणि खाली 2 दुणे किती बनतं 4, कारण याला गुणाकार म्हणतात म्हणून हे 2 दुणे 4 बनतात आणि 4चं उत्तर आहे 2. सो दिस इज युअर आन्सर. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक. महत्वाचं गणित आहे बघा. कसं लक्षात ठेवा तुम्ही हे गणित? लक्ष द्या. काय करायचं, टॅन थीटा त्यांनी आपल्याला एक दिलेला होता ना, त्याचा वापर करून आपण 2 किमती काढून घ्यायच्या. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं, AC काढायचा. लक्षात ठेवायचं वर्गमूळ 2 येतं म्हणून विसरू नका. त्याच्यानंतर हे साइन कॉस सेक कोसेकच्या 4ही किमती काढायच्या. साइन काढला, कॉस काढला, सेक काढला, कोसेक काढला आणि मग दोघांची बेरीज करायची. साइन आणि कॉसची बेरीज वर आणि खाली सेक आणि कोसेक. फक्त खाली न घेता बाजूला घेतला, कारण हा भागिले असं बाजूला टाकला, हा उभा भागिले, हा आडवा भागिले, एकच अर्थ आहे त्याचा. आणि मग ही बेरीज केली, ही बेरीज केली, बेरीज समजून घ्या कशी करतात आणि मग भागाकार कसा करायचा. या भागिलेला गुणिले करायचं, याला व्यस्त करायचं. मग हे 2 कट आणि ह्याचं उत्तर एकदम इझी बघा. तर हे होते 5 गणितं. लक्षात ठेवा. तर मी 5ही गणितं तुम्हाला एक्सप्लेन केलेले. तसे प्रॅक्टिस सेटमध्ये 6 प्रश्न आहे, पण 5 प्रश्न असे होते या टाईपचे आणि 6वा प्रश्न हे सिद्ध करायचा, ज्याच्यासाठी तुम्हाला सगळे सूत्र पाठ करायचे. त्याच्यामुळे तुम्ही आज हा व्हिडिओ नीट बघा. हे गणित सगळे पे रजिस्टरमध्ये लिहा. आता मी थोड्या वेळाने तुम्हाला होमवर्क देणार, तो होमवर्क पण तुम्ही मला करून दाखवा आणि पुढच्या लेक्चरसाठी तुम्ही सगळे सूत्र पाठ करून घ्या. ओके, तरच मी तुम्हाला ते सिद्ध करायचे प्रश्न दाखवू शकेल बाळांनो. ओके, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आता होमवर्कला तुम्हाला जे गणित देतोय मी 5, ते तुम्ही लिहून घ्या, समजून घ्या. ओके ओके बाळांनो, होमवर्कला देतोय 5 गणित. त्यातलं पहिलं गणित समजा टॅन थीटा बरोबर दिलेलं आहे मी तुम्हाला 24/7. तर तुम्ही काय करा, साइन थीटा पण काढून दाखवा आणि कॉस थीटा पण दाखवा. एक प्रश्न. दुसरं मी कॉट थीटा बरोबर देतोय तुम्हाला समजा 15/8. तर तुम्ही काय करून दाखवा, मला सेक थीटा काढून दाखवा आणि कोसेक थीटा काढून दाखवा. तिसरं गणित देतोय मी तुम्हाला टॅन थीटा बरोबर 5/12. तर तुम्ही मला कॉस थीटा काढून दाखवा आणि सेक थीटा काढून दाखवा. चौथं गणित देतोय मी तुम्हाला कॉट थीटा बरोबर 4/3. तर तुम्ही मला साइन थीटा काढून दाखवा आणि टॅन थीटा. पाचवं गणित देतोय मी तुम्हाला साइन थीटा बरोबर 4/5. तर तुम्ही मला टॅन थीटा आणि कॉट थीटा काढून दाखवा. अँड द लास्ट वन इज 6 नंबर कॉस थीटा देतोय मी तुम्हाला 40/41. तर तुम्ही मला सेक थीटा आणि टॅन. ओके बाळांनो, तेवढे 5 देता देता 6 देऊन टाकले मी तुम्हाला होमवर्कला. हे गणित जर तुम्हाला समजले तर तुम्हाला अर्धा प्रॅक्टिस सेट कळालाच समजून घ्या, कारण अर्धा प्रॅक्टिस सेट ह्याच गणितांचा आहे की मी एक माप देणार आणि उरलेले तुम्हाला काढायला लावणार. ओके, तर हे 5 प्रश्न जे शिकवले ते पण समजून घ्या आणि हा होमवर्क नक्की करा बाळांनो. ओके, थांबूया आपण इथे आज.